नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञानसागर या आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपलं हे चॅनल खास आपल्यासारख्या शेतकरी बांधवांसाठी आहे, जिथे आपण शेतीतल्या नवीन गोष्टी, सरकारी योजना आणि फायद्याच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजून घेतो. तर नुकताच सरकारचा नवीन अर्थसंकल्प जाहीर झालाय. आता अर्थसंकल्प म्हणजे काय? तर सोप्या भाषेत आपल्या घराचा जसा वर्षाचा हिशोब असतो, तसाच हा देशाचा हिशोब असतो. पण यातल्या मोठ्या मोठ्या घोषणांचा आपल्या बांधावरच्या कामाशी काय संबंध? आपल्या खिशात 4 पैसे जास्त येणार का? चला, आज आपण याच बजेटची चीरफाड करूया आणि आपल्या फायद्याच्या गोष्टी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग चला थेट कामाचं बोलूया. सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की सरकारने जाहीर केलेल्या या योजनांमुळे आपल्या पेरणीवर, खतांच्या खर्चावर आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मालाला मिळणाऱ्या भावावर नक्की काय फरक पडणार आहे, हेच तर आपल्याला नीट जाणून घ्यायचंय. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. ह्या बजेटमध्ये एक मोठं स्वप्न मांडलंय. त्याचं नाव आहे विकसित भारत 2047. आता हे नाव ऐकून अवघड वाटेल, पण याचा आपल्यासाठी सोप्पा अर्थ काय? तर सरकारला असं वाटतंय की येत्या 20-25 वर्षात आपली शेती अशी व्हावी की शेतकऱ्याला फक्त पावसावर किंवा एकाच पिकावर अवलंबून राहावं लागू नये. तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवीन जोडधंदे उभे करून शेती खऱ्या अर्थाने फायद्याची व्हावी, हा त्यामागचा एक चांगला विचार आहे. आता हे ध्येय गाठण्यासाठी सरकारनं काही गोष्टींवर जास्त लक्ष दिलंय. जसं की शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल, गावातल्या सुविधा म्हणजे चांगले रस्ते, वीज, पाणी या कशा सुधारतील आणि नवीन तंत्रज्ञान शेतापर्यंत कसं पोचेल. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे कमी जमीन आहे त्या लहान शेतकऱ्यांना या सगळ्याचा जास्त फायदा कसा होईल यावर सरकारचा विशेष भर आहे. ह्या बजेटमधली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकार आता सांगत आहे की आता फक्त एकाच पिकावर अवलंबून राहून चालणार नाही. म्हणजे कसं, आपण एखाद्याच गोष्टीवर अवलंबून राहिलो आणि तिने दगा दिला तर आपलं नुकसान होतं. तसंच शेतीचं आहे. म्हणून शेती तर आपली आहेच, पण त्याला जोडून उत्पन्नाचे दुसरे मार्ग शोधायला हवेत. मग हे जोडधंदे म्हणजे काय? अवघड गोष्ट आहे का? अजिबात नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या शेतीच्या मुख्य कामाला जोडून उत्पन्नाचा दुसरा रस्ता तयार करणं. म्हणजे शेती तर काहीचीच, पण सोबतच एखादा छोटा व्यवसाय उभा करायचा जो आपल्या शेतीला मदत करेल. उदाहरणार्थ बघा, दुधाचा व्यवसाय म्हणजे 2-4 गाई म्हशी सांभाळणं, कोंबडी पालन, किंवा तुमच्याकडे जागा असेल तर मत्स्यपालन म्हणजे मासे पाळण्याचा व्यवसाय. यासाठी सरकार कर्ज आणि अनुदान म्हणजे आर्थिक मदत देणार आहे. यामागचा उद्देश हाच आहे की समजा कधी पिकाने दगा दिला किंवा भाव पडला तरी घरात पैशाचा ओघ तो सुरूच राहावा. ह्यासोबतच सरकार आता आपल्या पारंपरिक पिकांच्या म्हणजे गहू, ज्वारीच्या पलीकडे जाऊन काही खास पिकांवर जोर देत आहे. अशी पिकं ज्यांना बाजारात जास्त मागणी आहे आणि चांगला भाव मिळतो. म्हणजेच काय, तर कमी जागेत जास्त कमाईची संधी. जसं की नारळ, काजू, चंदन ही सगळी महागडी पिकं आहेत. विशेषतः कोकण, पश्चिम घाट आणि किनारपट्टीच्या भागातील शेतकऱ्यांसाठी ही एक खूप मोठी संधी आहे. कारण तिथली जमीन आणि हवामान या पिकांसाठी अगदी योग्य आहे. त्यामुळे तिथले शेतकरी याचा नक्कीच फायदा घेऊ शकतात. आता वळूया एका नव्या आणि खूप महत्त्वाच्या गोष्टीकडे. सरकारने आता तंत्रज्ञानाची म्हणजेच टेक्नॉलॉजीची मदत थेट आपल्या शेताच्या बांधापर्यंत आणायचं ठरवलंय. पाहूया हे नक्की काय आहे. सरकारने एक AI टूल आणला आहे. आता हा AI शब्द ऐकून अजिबात घाबरू नका. सोप्या भाषेत सांगतो. हे एक हुशार मोबाईल ॲप असणार आहे. जसं आपल्या गावात एखादे अनुभवी, जाणकार शेतकरी असतात ना, जे आपल्याला पिकांबद्दल योग्य सल्ला देतात, तसंच काम हे ॲप आपल्या मोबाईलवर करणार आहे. आपला एक हुशार सल्लागारच जणू. मग हे ॲप आपल्याला कशी मदत करेल? तर बघा, पहिलं म्हणजे ते आपल्याला हवामानाची एकदम अचूक माहिती देईल. पाऊस कधी येणार, ऊन किती राहणार, हे सगळं आधीच कळेल. दुसरं म्हणजे कोणत्या पिकाला कधी आणि कोणतं खत द्यायचं हे सांगेल. आणि तिसरं, पिकावर कीड पडली तर त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं यासाठी सल्ला देईल. म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपण आपलं नुकसान टाळू शकतो आणि उत्पादन वाढवू शकतो. या बजेटमध्ये तरुण आणि महिला शेतकऱ्यांवर विशेष लक्ष दिलं गेलं आहे. त्यांना शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्यासाठी किंवा जोडधंदा सुरू करण्यासाठी सोप्या हप्त्यांवर कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्याचबरोबर गावातले रस्ते चांगले करणे आणि माल साठवण्यासाठी शीतगृह म्हणजे कोल्ड स्टोरेज उभारण्यावरही भर आहे.
जेणेकरून आपला भाजीपाला किंवा फळं खराब न होता थेट बाजारात पोचतील. पण बघा, नाण्याला जशा 2 बाजू असतात तसंच या बजेटचंही आहे. फक्त चांगल्या गोष्टी पाहून नाही चालणार. आपल्या कोणत्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. चला, आता त्यावर एक नजर टाकूया, म्हणजे आपल्याला सगळं चित्र स्पष्ट दिसेल. तर बघा, नवीन तंत्रज्ञान आणि जोडधंद्यांसाठी संधी नक्कीच आहेत, हे खरंय. पण शेतकऱ्यांची जी मुख्य मागणी होती, म्हणजे मालाला हमीभाव म्हणजे MSP मिळायला हवा, त्यात मोठ्या सुधारणांची अपेक्षा होती. आता MSP म्हणजे काय? तर सरकारने ठरवलेली कमीत कमी किंमत, ज्याच्या खाली आपला माल कोणीच विकत घेऊ शकत नाही. याबद्दल कोणतीही मोठी घोषणा झालेली नाही. त्यामुळे पिकाला योग्य भाव मिळेल की नाही, ही चिंता तशीच कायम आहे. मग ह्या परिस्थितीत आपण काय करायला हवं? सरकारने जे दिलं आहे त्याचा फायदा कसा उचलायचा आणि ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्यावर काय उपाय करायचा? चला, आता आपल्यासाठी पुढची दिशा काय असायला हवी ते पाहूया. तर आता आपल्या हातात काय आहे? पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या पिकांचा विचार करा. दुसरी गोष्ट, शेतीला जोडून एखादा छोटा व्यवसाय जसं की डेअरी किंवा पोल्ट्री सुरू करण्याच्या संधी शोधा. तिसरी, सरकारने आणलेले नवीन ॲप्स वापरायला शिका, घाबरू नका. आणि चौथी गोष्ट, सरकारी योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घेण्यासाठी वेळेवर अर्ज करा. आपल्याला आता स्वतःच पुढाकार घ्यावा लागेल. थोडक्यात सांगायचं झालं तर या बजेटने आपल्यासमोर काही नवीन दरवाजे उघडले आहेत, पण त्यातून आत जायचं की नाही हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. जो शेतकरी हुशारीने या संधींचा फायदा घेईल तोच पुढे जाईल. मग यापैकी कोणती एक नवीन गोष्ट आपल्या शेतात करून पाहायला आवडेल यावर नक्की विचार करा. ही माहिती आवडली असेल तर ती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब